ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतात। पीओपीची बंदी होती ती हटल्या गेल्यानंतर इकडे खूप मोठा जल्लोष झाला। नमस्कार, स्वागत आहे ओंकार केळुसकर ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आणि मी आज आलो आहे पेनला अमरापूर मध्ये। तर इथे असं गणपतींच्या मूर्त्यांचा कारखाना एक्सप्लोर करायला आलोय आणि याच्या अगोदर मी मुंबईत केले आणि आता ठाण्यातला केल्यानंतर मी अमरापूरला आलोय शूट करायला। तर इथला कारखाना वगैरे मी एक्सप्लोर करणार आहे। इथे कशा पद्धतीने मूर्त्या बनवल्या जातात, कशा पद्धतीने मूर्त्यांचं काम असतं, मूर्त्यांची प्राइस किती वगैरे वगैरे हा सगळं डिटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देणार आहे। आणि व्हिडिओला तुम्ही असंच पुढे कंटिन्यू राहा। आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी पेन मध्ये मूर्त्या खूप प्रसिद्ध आहेत। इथून मुंबईला मूर्त्या जात असतात आणि खूप प्रमाणात असं म्हणजे अमरापूर पण एक गाव आहे। अमरापूर आणि पेन अशा दोन्ही गावांमध्ये मूर्त्या ह्या मुंबईत पाठवल्या जातात। तर आपण आता तिकडेच जाणार आहोत अमरापूरमध्ये। तर आपण पुढे त्या गावात जाणार आहोत। गावात खूप सारे कारखाने आहेत गणपतीचे। तर त्याआधी आहे ना आपल्या ओंकार केळुसकर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ओंकार केळुसकर ब्लॉग आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ करत असतात। आणि आज ही नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पुन्हा एकदा घेऊन येतोय। ठाण्यातला ब्लॉग केल्यानंतर हा दुसरा माझा कारखान्याचा व्हिडिओ आहे, मी पेनमध्ये करतोय अमरापूर गावात। तर मग आपण अमरापूर गावामध्ये जाऊन गणपतीचा कारखाना एक्सप्लोर करूया। व्हिडिओ पूर्ण राहा, स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण अमरापूर गावामध्ये आलेलो आहोत आणि अमरापूर गावामध्ये बघा हा गणपतीचा कारखाना आहे। तिकडे आपण जाणार आहोत। या पाठीबन खूप सारे गणपतीचे कारखाने आहेत, ते एक्सप्लोर करणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओला कंटिन्यू राहा। आता आपण पुढच्या व्हिडिओसाठी पुढे जाऊया आणि कारखान्याची शूट करायला सुरुवात करूया। आणि अशीच व्हिडिओ पुढेपर्यंत पहा, स्किप न करता। तर हे ध्येय कला केंद्र आहे कळवे। इथे गणपतीच्या मूर्त्या बनल्या आहेत। आपण तिकडे जाणार आहोत आणि त्यांचं मी मनापासून नाव घेतो, ते म्हणजे स्वामी समर्थ इकडे आहेत आणि गणपती बाप्पा बघा सेम गणेश गल्ली पॅटर्न इकडे। जी पूजेची मूर्ती असते ती खूप सुंदर मूर्ती आहे। यांच्या मूर्त्या अशा पद्धतीच्या आहेत। हे जुन्या मूर्त्या आहेत, पण आपण नवीन मूर्त्या एक्सप्लोर करणार आहोत आतमध्ये गेल्यावरती। हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। तर इथून मूर्त्या मुंबईला सुद्धा जातात। आपण कारखान्यात जाऊया। तिथे पण गौरी आरोही कला केंद्र आहे अमरापूर। तर महादेव आर्ट्स करून इकडे बघा गणपतीच्या मूर्त्यांना कलर केलेले आहेत। फेटेवाले गणपती आहेत, फेटा पॅटर्न इकडे गणपतीला एकदम सुंदर फिनिशिंग आहे। हा बघा एकदम सुंदर फिनिशिंग आहे गणपतीच्या मूर्त्यांना। आणि वासुदेव म्हात्रे, सागर वासुदेव म्हात्रे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि ह्या मुंबईला मूर्त्या बुक करा, मुंबईपर्यंत मूर्त्या त्यांच्या। आणि पुन्हा इथे बक्षाळ, तर ग्रे कलरची एक सुंदर मूर्ती आहे। आणि इथे कमळाचा प्रभाव असलेली मूर्ती। अशा विविध रूपात गणपतींच्या मूर्त्या आहेत। आणि आता आपण पुढे जाणार आहोत, तिथे सुद्धा गणपतीच्या मूर्त्या होत्या। तर हे गौरी कला केंद्र अमरापूर, यांच्याकडे बघा सुंदर मूर्ती आहेत। भगवी शेंद्री कलरची मूर्ती एकदम मस्त आहे। आणि हे स्वामी अगदी लोभस्वामी मूर्ती आहे स्वामींची, गणपतीच्या रूपातली एकदम मस्त कलर कॉम्बिनेशन आहे तिथे। तर तुम्ही इथे गणपती बुक करू शकता। याच कारखान्याच्या आतमध्ये हे काम चालू आहे मूर्त्यांचं। एक खूप साऱ्या मूर्त्या आहेत, स्वामींच्या उदाहरणातल्या पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत। चंद्रावरती बसलेली मूर्ती आहे।
जवळपास इथे काम सुरू झालेलं आहे आणि जवळपास जोरात काम चालू आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर. हे बघा, ही एक मस्त फेसिंग आहे. तर तिथे तुम्ही बघा सिंहावरती आरूढ झालेली मूर्ती आहे. खूप मस्त मूर्ती ही. त्याच्या आजूबाजूला पण चांगल्याच मूर्ती आहेत सगळ्या. कलर कॉम्बिनेशन एकदम भारी आहे. तर ह्या 2 कारखान्यांचं आपण एक्सप्लोर केलेलं आहोत आणि आता आपण पुढे जाणार आहोत. हा होता गौरी आरोही आर्ट्स आणि हा होता महादेव आर्ट्स कडून. आपण हे 2 एक्सप्लोर केल्यानंतर आपण पुढे जाऊया पुढच्या कारखान्यात. त्यांचे डिटेल आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत, ते तुम्ही फॉलो करा. तर या कारखान्यात गणपतीवरती काम चालू आहे, बाप्पांवरती. हे बघा बघा, काकी गणपती घडवत आहेत. खूप सुंदर काम चालू आहे इकडे. बघा, तुम्ही फिनिशिंग वगैरे पण करता, कलरिंग वगैरे? हे पॉलिशिंग आणि टचअप. अरे वा, सुंदर. हे पॉलिशिंग आणि टचअप करतात. एवढा मोठा कारखाना आहे बघा. किती गणपती सारे मूर्ती बघा, किती सारे मूर्ती आहेत. तर या मूर्त्यांच्या समोर असलेला आहे हा आरवी कला केंद्र अमरापूर मधला कारखाना. त्यांच्याकडे पण आता मूर्त्यांचं काम सुरू आहे आणि लोक मूर्त्या घ्यायला इथे येत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल बघा त्यांच्या बोर्डावरती लिहिलेले आहेत. तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आता आपण त्यांच्या कारखान्यात जाऊया. तर यांच्या कारखान्यामध्ये मूर्त्यांवरती काम चालू आहे. इथे छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत आणि काही गणपतीच्या मूर्त्यांना कलर केलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर मूर्ती आहेत. तो होता आरवी कला केंद्र आर्ट्स आणि हा आहे बाप्पा कला केंद्र. तर आपण ह्या कारखान्यात जाणार आहोत. तर इथे सुद्धा सुंदर गणपतीच्या मूर्त्या आहेत. फेट्यांवरती अगदी मस्त नक्षीकाम केलेलं आहे. पूर्वी काम पण खूप भारी आहे यांचं. इथे सुद्धा बघा सुंदर मूर्ती आहेत. हा गणपती डोळे बघा किती सुंदर रंगवले आहेत. खूप मस्त मस्त मूर्ती तिकडे. हे कलर केलेल्या मूर्त्या सगळ्या तुम्ही बघू शकता. ह्याचं सिंहासन बघा किती सुंदर आहे. त्या गणपतीच्या हातात छत्री आहे. एवढी सुंदर मूर्ती. इथे अदांतरी मूर्ती पण बनवली गेली आहे गरुडावरची. सेम इथे पण काम चालू आहे ते गणपतीच्या मूर्त्यांवरती. खूप सारे मूर्त्या इकडे. आपण बाप्पा कला केंद्राच्या समोर असलेला आता एकदंत आर्ट्स आहे तो एक्सप्लोर करणार आहोत. त्याच्या बाजूला गणेश कला केंद्र आहे, तिकडे जाणार आहोत. बघा बाहेर मस्त शोकेस मध्ये गणपती आहे. चंदेरी रंगाची मूर्ती तर एकदमच सुंदर आहे. क्लास काय कलर केले, मस्त बाप्पा वाटतं. सगळ्यात मूर्त्या एकदम भारी आहे. प्रत्येक मूर्त्यांवरती चांगली फिनिशिंग टचअप दिलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता की सुंदर मूर्ती आहेत. मोठ्या मूर्त्या पण आहेत. आपण तिकडे पण जाऊन एक्सप्लोर करणार आहोत कारखान्यांमध्ये. आता आपण हे बघा तिथे सुद्धा काम चालू आहे. बऱ्याचशा मूर्त्या रंगवल्या गेलेल्या आहेत तिथे. हे बघा काही काही मूर्त्यांवरती काम चालू आहे. ही एक सुंदर बैठी मूर्ती आहे बघा, मस्त मूर्ती अगदी. तर असा हा कारखाना आहे. तर आपण त्या कारखान्याजवळ जाणार. तिकडे मोठ्या मूर्त्या आहेत. एकदंत आर्ट्स होता. आता आपण त्या बाजूच्या कारखान्यात जाणार आहोत. तिथे मोठी मूर्ती आहे.
तिथे पण काम चालू आहे. हे सगळ्या गेल्या वर्षीच्या मूर्ती आहे. तिथे हातदीप बसवण्याचे काम चालू आहे बघा. हे आहे गणेश कला केंद्र. गणेश कला केंद्र आणि हा आहे अथर्व आर्ट्स. हे दोन्ही लागूनच आहेत. आणि इथे आता सध्या मूर्त्यांमध्ये काम चालू आहे. हे सगळे मोठ्या गणपती आहेत. ही जवळपास 8 फुटाची मूर्ती असेल. 8 ते 10 फुटाची मूर्ती तरी ही हमखास आहे. एक लालबागच्या राजा टाइप मध्ये इकडे मूर्ती बनते बघा. हे आहे करण कला केंद्र आणि आपण आता तिकडे जाणार आहोत. तर इथे गणपतीच्या मूर्त्यांवरती डायमंड वर्क करण्यात आलेले आहेत. हे बघा खूप सुंदर मूर्ती. करण कला केंद्र आर्ट्स. आणि हा आहे सागर कला केंद्र. आपण तिथे जाणार आहोत. तिथे फोटो काढायला परमिशन नाही पण किती सुंदर मूर्ती आहे. आणि इथे काम चालू आहे मूर्त्यांवरती. इथे बऱ्याच ठिकाणी ना फोटो काढायला परमिशन नाही, व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही. तरी पण तिथे जाता तिथे आम्ही व्हिडिओ शूट करत आहोत आणि इन्फॉर्मेशन देत आहोत. हे होतं सागर कला केंद्र आणि त्याच्या समोरच असलेलं हे गणेश कला केंद्र आहे. आपण तिकडे जाणार आहोत. गणेश कला केंद्र आहे आणि अथर्व आर्ट्स आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत. तर हा सुद्धा मोठा कारखाना आहे. तुम्ही पाहू शकता. तर इथे पण धोतरवाले गणपती आहेत. मस्त आहेत. वरती रेडीमेड धोतर आहेत बनवलेले. मस्त धोतरावरती पण नक्षीकाम मस्त आहे बघा. फिनिशिंग टचअप पण इथला चांगला आहे अथर्व आर्ट्स मध्ये. हे बघा एक सुंदर गोंडस मूर्ती गणपतीची. त्याच्या खाली पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. अशा मूर्त्या तिकडे. इथे काम चालू आहे बघा मूर्त्यांवरती. तर अशा पद्धतीने तिकडे काम चालू आहे. खूप साऱ्या मूर्त्यांना कलर देणं बाकी आहे इकडे. आणि इथून मुंबईला मूर्त्या ह्या जातच असतात. गणेश कला केंद्र आणि अथर्व आर्ट्स करून आहे बघा. इथे यांच्याकडे 5-5 फुटाच्या पण मूर्त्या आहेत. 4-5 फुटाच्या मूर्त्या. अजून कलर केले गेले नाहीये. त्यांचं काम चालू आहे बघा. तुम्ही बघताली बाप्पाची किती सुंदर मूर्ती आहे. त्रिमुखी मूर्ती आहे ही. तसेच इथे पण सिंहासनावरची मूर्ती आहे बघा. सिंहासन आहे पाठी सुंदर कोरीव. हे यांना कलर दिल्यानंतर हे मस्त दिसतील. मोठा मूर्ती तिकडे. तर हे तर गणेश कला केंद्र आणि अथर्व आर्ट्स. आणि आता आपण पुढे जाणार आहोत एक्सप्लोर करायला. तिथे पुढे गेलेलं सानवी आर्ट्स आहे आणि पुनर्वी आर्ट्स आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत. हे बघा हे माझ्या वाटी आहे ते सानवी आर्ट्स करून आहे. त्यांच्या ते काम चालू आहे बघा. आणि इथे पण पुनर्वी आर्ट्स आहे. तिथे पण काम चालू आहे. तर आपण आता पहिले सानवी आर्ट्सच्या इकडे जाऊया. सानवी आर्ट्स मध्ये हा असाच साचा बनलाय बघा. साच्यानंतर गणपतीची मूर्ती काढतील. साच्यामध्ये मूर्ती आहे. तिथे काम चालू आहे. आणि एकही कलर केलेली मूर्ती नाही आहे सानवी आर्ट्स कडे. तर त्या सगळ्यांची डिटेल आहे ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देणार आहे की तुम्ही फॉलो करा. आणि नक्की तुम्ही इथून मूर्ती बुक करू शकता यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून. तिथे पण सुंदर मूर्ती आहेत पुनर्वी आर्ट्सच्या इथे. पुनर्वी आर्ट्सच्या इथे हे बघा काय नक्षीकाम केलं बघा. डायमंड वर्क तर खूप सुंदर आहे. प्रत्येक मूर्तींवरती डायमंड वर्क आहे. इतर मूर्ती एकदम गोंडस आहे बघा. अशा अरे कलर टचअप तर एकदमच भारी आहे. आणि इथे पण बघा बैठा मूर्त्या तर खूप सुंदर आहेत. एक वेगळ्या रूपात गणपती बाप्पाची मूर्ती आहे. धोतर पण सुंदर नेसवलं गणपती बाप्पाला.
आणि तुम्ही बघशाल तर हे सुंदर मूर्त्या ज्यांच्यात अजून काम टचअप बाकी आहे. तर समोरच्या रॅकमध्ये पण सुंदर मूर्ती आहेत. इथे पण बघा एक सुंदर मूर्ती आहे, श्रीकृष्ण आणि राधा. वेगवेगळ्या पद्धती तिथे मूर्त्या आहेत तुम्हाला पाहायला मिळतात. बघा खूप सुंदर मूर्ती आहे, अप्रतिम श्रीकृष्ण आणि राधाची. ही पण बघा एकदम बाल मूर्ती आहे. ह्याला रिअल केस आहे, तिकडे गणपती बाप्पाला केस ठेवले आहेत. तर असा हा कारखाना आहे. जर तुम्ही इथून मूर्ती बुक करत आहे, ह्यांची डिटेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतोय, तो फॉलो करा. सगळं हा पूर्ण रोडला कारखाने आहेत, ते आपण एक्सप्लोर करणार. पुढे 2-3 कारखाने अजून आहेत, तिथे जाणार आहोत. हा सानवी आर्ट्स होता आणि हा आहे पुनर्वी आर्ट्स. यांची डिटेल यांच्या बोर्डवरती आहे बघा, पाहू शकता. तर ही हा त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल आहे. तर आपण हा एक जिजाई कला केंद्र, त्याच्याच बाजूला तिथे मूर्त्यांवरती काम चालू आहे बघा. तिथे पण पासून मूर्ती काढलेली आहे मोठी. ती जवळपास 6 फुटाची वरती असणार, 6 ते 7.5 फुटाची मूर्ती उंच. तिकडे भगवी कलरची, भगवी कलरची मूर्ती ती साचा आहे. तर इथे पण अजून काम चालू आहे. काही दिवसात इथे रंगरंगोटी करण्यात येईल गणपतीला. नक्की तुम्ही इथून गणपतींच्या मूर्त्या बुक करू शकता. खूप सुंदर मूर्त्या आहेत पेन मध्ये. आता आपण होतो ओम साई गणेश कला मध्ये आणि आता आपण चाललो आहोत खाली, जिथे अजून 2-3 कारखाने ते एक्सप्लोर करणार आहोत. मला वाटतं इथे एक कारखाना आहे, तो एक शेवटचा कारखाना आहे. त्या पुढे कारखाने वाटतं 1-2 असतीलच, ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. राम कला केंद्र हे एक आहे इकडे, ते बंद आहे. आता इथे इच्छा कला केंद्र म्हणून आहे, तिकडे आपण जाणार आहोत. इच्छा कला केंद्रामध्ये हे आहे इच्छा कला केंद्र, बरोबर ह्या बोर्डच्या समोर. आणि इथे अजून पण गणपतीच्या मूर्त्यांवरती काम चालू आहे. कच्चे आणि कलरचे गणपती इथे मिळतात. अजून रंग झाले नाहीये, ते कच्चे मूर्ती आहेत. काहीतरी तिकडे मूर्त्या चालू आहेत, मूर्त्यांवरती कलर झालेले काम झालेले आहेत. तर हा असा कारखाना आहे यांचा. कच्च्या मूर्त्या इथून जातात आणि कलरच्या पण मूर्त्या बघा. असा कारखाना आहे. ह्याच कारखान्याच्या बाजूला लागून अजून एक कारखाना आहे, तो म्हणजे रिहान कारखाना. आता आपण तिथे जाणार आहोत. हा आहे रिहान कारखाना. हे सगळे कारखाने लागून आहेत बघा. हा रिहान कारखाना आहे. इथे सुद्धा काम चालू आहे मूर्त्यांवरती. हे बघा, इथे पूर्ण अशी अरुणच आहे, इथे काम चालू आहे गणपतीच्या मूर्त्यांवरती. हे बघा, खूप सुंदर मूर्ती इकडे पण. एक प्रकारच्या मूर्त्या तिथे खूप आहेत. हा आहे रिहान कारखाना. तर रिहान कारखान्याच्या बाजूला हे असे मूर्त्यांवरती काम चालू आहे. त्याच्या बाजूला पण असे छोटे कारखाने आहेत. तिथे ह्या बंगल्याच्या खाली पण खूप सारे गणपतीच्या मूर्त्या, तिथे काम चालू आहे. आणि इथे मोठ्या मूर्त्या आहेत या कारखान्यामध्ये. राजमाता जिजाऊ सोसायटी अमरापूर पेण, त्याच्याच समोर ह्या मोठ्या मूर्त्या आहेत सिंहासनावरच्या. इथे मोठ्या मूर्त्यांवरती पण काम तितकंच होतं. तर आपण आता जास्त खाली जाणार नाही आहोत. तर पुढे अजून कारखाने आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. तर अमरापूरला पेण मध्ये ना खालपर्यंत आम्ही जाऊन आलो, तिथपर्यंत हे कारखाने आहेत. आणि आता आपण पुढे वरती जाणार आहोत, तिथे अजून कारखाने आपल्याला एक्सप्लोर करता येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून, त्यांची डिटेल. तर आपण अजून पुढच्या कारखान्यात जाऊया. तर हे सुंदर असा रस्ता आहे बघा. आणि इथे प्रत्येक कारखाने असे लागून आहेत, ते मी तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेत.
तर पेण अमरापूरमध्ये आहे ना, आज कारखाने बंद आहेत आणि इथे जल्लोष चालू आहे. गणेश उत्सवाच्या वर जी POPची बंदी होती ती हटल्या गेल्यानंतर इकडे खूप मोठा जल्लोष चालू आहे. आज आपण तो जल्लोष पाहूया कशा पद्धतीत चालू आहे. आपल्या ब्लॉगच्या निमित्ताने, चॅनलच्या निमित्ताने आपण तो जल्लोष दाखवतो. हा जल्लोष इथे कसा चालू आहे. तर असे होते पेण अमरापूरमधले कारखाने आणि जे इथे एक्सप्लोर केले आणि इथे आल्यानंतर खूप प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी सपोर्ट केला. इथे येऊन आम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल दाद मिळाली आणि खूप भारी वाटलं. इथे कलेला वाव आहे आणि आम्ही जे सादर करतो तुमच्या पुढे त्याला इथे वाव देण्यात आला आणि खूप लोकांनी इकडे आम्हाला सबस्क्राईब केले आणि तेवढा आनंद आहे की आमचे व्हिडिओ इथे इथपर्यंत पोहोचले आणि आता इथली व्हिडिओ आता तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर असा सपोर्ट आपल्या चॅनलला नेहमीच असू द्या. खूप सपोर्ट मिळाला इकडे आल्यानंतर आणि खूप अप्रतिम मूर्ती आहे इकडे. नक्की तुम्ही इथून बुक करा. इकडे होलसेलमध्ये पण बुक होतात आणि इकडे आल्यावरती मी तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही बुक करून बघा इथे येऊन, किंवा तुम्ही होलसेलच्या रेटमध्ये इथे मुंबईला घेऊन जाऊ शकता मूर्त्या. तर नक्कीच तुम्ही इथे या आणि मूर्त्या बुक करा. पुढचे कारखाने एक्सप्लोअर करणार आहोत. आता ही व्हिडिओ आम्ही इथेच एंड करत आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. जर आपल्या चॅनलला कोणी नवीन आलं असेल ना, म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आतासाठी धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.